बातमी पाहूयात। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन 15 मार्चपासून बंद करण्यात आलं होतं। त्यानंतर आजपासून वारकऱ्यांना थेट विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली। त्यानंतर भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आलं। दरम्यान पंढरपूरच्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू झालेलं आहे आणि विठुरायाची नित्यपूजा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पार पडली। यावेळी त्यांनी 2 महिने 75 कोटी निधी खर्च करून झालेलं काम सुंदर झाल्याची पोचपावती दिली। तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसानं नुकसान झालं असून यंदा चांगला पाऊस पडावा असं साकडं विठुराया चरणी घातल्याचं त्यांनी म्हटलं। 2 महिने ह्या मंदिराचं शासनाने जो 75 कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं अतिशय सुंदर काम झालेलं आहे। ते काम सुरू असताना रोज सकाळी 11 वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचं देवांचं दर्शन व्हायचं आणि 11 नंतर ते बंद व्हायचं, कारण काम करायचं असायचं। आज जवळजवळ 2 महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी 7 पासून सगळ्यांना दिवसभराचे दर्शन मिळेल। आज स्पर्श दर्शन चालू होतोय। पुरातत्व विभागाच्या निर्देशनाखाली जे मंदिराचं मूळ स्वरूप देण्यासाठी पदस्पर्श दर्शन बंद होतं गेले 2.5 महिने 89 दिवस, त्याच्यानंतर हे चालू होतंय। आपल्या सोबत पंढरपूरचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक, अध्यात्माचा त्यांचा गाढा अभ्यास आहे अशी विद्याधर ताठे आहेत। काय सांगाल, भावना काय आहे? गेले 2.5 महिने पदस्पर्श दर्शन बंद होतं, त्यामुळे भक्त भाविक या दर्शनाला वंचित होते आणि आज 2.5 महिन्यानंतर हा छानपैकी जीर्णोद्धार झालेला आहे आणि अशा मंदिरात पदस्पर्श दर्शन आज सुरू झालंय आणि वारकऱ्यांना आजपासून एक अद्वयानंद मिळत आहे। या अद्वयानंद असंच या वर्णन करतील सर्व वारकरी। आणि हे मंदिराचं जे जीर्णोद्धार झालेलं आहे त्याला एक प्राचीन स्वरूप देण्यात आलेलं आहे। नव्या काळातलं ऑइल पेंट लावणं किंवा अन्य नवीन काळात जे काही बदल झाले होते ते जीर्णोद्धार करून जुन्या स्वरूपात आणलेलं आहे आणि आपल्याला जुन्या स्वरूपात हिंदूंची मंदिरे कशी होती त्याचं सौष्ठव आपल्याला यातून दिसणार आहे। आणि या मंदिराला फार प्राचीन काळापासून महत्व आहे आणि त्यात हेचं वैभवात आता हे भर पडणार आहे। तर असं हे मंदिराचं वैभव उत्तम आहे। जे बघतील ते सगळे आनंदित होतील आणि त्यांना वाटेल की हा जीर्णोद्धार फार छान झालेला आहे आणि असाच मंदिराची पावित्र्य, स्वच्छता आणि हा मोकळेपणा सगळा राहावा एवढी विनंती करतो। आपण विठ्ठलाचं दर्शन घेतलं, असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी, तुकाराम महाराजांनी त्या काळात दर्शन घेतलं, आलिंगन हा काय वेगळं पण, आणि तुम्ही लहानपणी हे बघितलेलं आहे? हा नाही, पूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाची जी पद्धत होती ते विठ्ठलाचं दर्शन, विठ्ठलाला भक्त आलिंगन देत होते। प्रथम आलिंगन आणि मग पायावर डोकं ठेवून दर्शन घेत होते, अशी पद्धत होती। पण 1887 साली ही पद्धत बंद करण्यात आली आणि पदस्पर्श दर्शन फक्त करण्यात आलं। आलिंगन भेट आता बंद झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। बातमीपत्रामध्ये आणखीन एक